आणि या HMPV व्हायरस किंवा विषाणूबद्दल आपण चर्चा करणार आहोत अमेरिकेत स्थायिक असलेले डॉक्टर रवी गोडसे यांच्याशी. डॉक्टर गोडसे हे साथीच्या रोगांचे अभ्यासक आहेत. त्यांनी मुंबईच्या KM रुग्णालयातून MBBSचं शिक्षण घेतले. तसंच अमेरिकेतील पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीमधून त्यांनी MDची पदवी देखील घेतली आहे आणि इंटरनल मेडिसिन या वैद्यकीय शाखेचे ते तज्ज्ञ आहेत. आपल्यासोबत गेस्ट सेंटरवर डॉक्टर रवी गोडसे आहेत, थेट अमेरिकेतून आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, आपलं स्वागत ABP माझाचा हा विशेष कार्यक्रम 0 ओव्हर मध्ये. डॉक्टर, अनेकांच्या पोटात साथीच्या रोगांचा एक्सपर्ट नाहीये, मी जनरल मेडिसिन आहे, पण पेशंटला कुठलाही रोग झाला तर त्याच्या साथीला मी असतो. वाह डॉक्टर, कोरोना नंतर पुन्हा एकदा भीतीचा गोळा पोटात येण्याचं हे कारण आहे HMPV व्हायरस. पुन्हा एकदा चीनमधूनच याचा उगम होतोय असं सगळं समोर येतंय. सगळ्यात पहिल्यांदा जे गैरसमज आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांमध्ये आहेत ते दूर करण्यासाठी काय सांगाल? HMPV हा मामूली व्हायरस आहे, हा नवीन नाही आहे, 50 वर्षापासून माहिती आहे. हा चीनमधून आला नाहीये, जगामध्ये सगळीकडे ऑलरेडी आहे. फक्त खूप लहान मुलांमध्ये किंवा खूप वृद्धांमध्ये हा थोडंसं इन्फेक्शन करून न्यूमोनिया वगैरे करू शकतो. याची व्हॅक्सिन नाही, याची ट्रीटमेंट नाही, याचं पॅन्डेमिक होणार नाही, भारताला काही धोका नाही, बाकी काही उठक बैठक काही करायची काही गरज नाही. लोक घाबरले का माहितीये का, की ते चीनमधले इमेजेस बघायला लागले ना. आणि कोविडच्या वेळेला सुद्धा आधी लोक असंच म्हणत होते की हा मामूली आहे, हा ह्युमन टू ह्युमन जाणार नाही, आणि मग अचानक सगळा प्रॉब्लेमच आला म्हणून लोक घाबरले. आणि आई बाबा मुलांचं झालं की जास्ती घाबरलं. पण हा ह्युमन मेटान्युमो व्हायरस काही नवीन वगैरे नाहीये, हा आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. आणि कसं होतं, पॅन्डेमिक व्हायला त्याला हे पण शिकार पण मिळायला लागतात ना, सावज मिळायला लागतात ना त्या व्हायरसला. जर का हा जुना व्हायरस असेल तर त्याची हर्ड इम्युनिटी ऑलरेडी असेल. याच्या इम्युनिटीची गंमत काय आहे की हा तुम्हाला एकदा झाला असला तरी परत होऊ शकतो. ती तुमची जी इम्युनिटी असते ती निघून जाते, पण ती सिरियस डिसीज पासून तुम्हाला रक्षण करते. आणि तुम्ही या सगळ्या केसेस बघितल्या तर पेरेंट्समध्ये कोणाला नाहीये, फक्त मुलांना आहे. मग ती मुलं एकमेकांना कशी पसरवणार? पेरेंट्सच्या थ्रूच ना. पण पेरेंट्स जर का ऑलरेडी इम्युन असले तर ती साखळी तुटून जाणार. त्याच्यामुळे काळजीचं काही कारण नाही. जी मुलं इम्युनोसप्रेस्ड आहेत, बाबा ल्युकेमिया आहे कोणाला किंवा मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम आहे, त्यांना ते जास्ती पकडून त्यांच्यामध्ये मग प्रॉब्लेम न्यूमोनिया, पण ते जनरली 1 वर्षाच्या खाली करतात किंवा खूप ह्याच्या आहेत. चीनमध्ये का झाले माहितीये का, की चीनने लॉकडाऊन केला होता ना पूर्ण 2020 पासून. तर त्या लॉकडाऊनच्या वेळेला त्यांच्या मुलांची काही इम्युनिटीज डेव्हलप झाली नाहीये. त्याच्यामुळे चीनमध्ये जी मुलं सध्या 4 वयाच्या खाली आहे त्यांच्या, आणि जनरली ह्युमन मेटान्युमो व्हायरस 11 महिन्याचा असताना मूल होतं सिरियस होणार असेल तर. आणि काय असं माहितीये का, एक तर मुलांना बहुतेक होणारच नाही, झाला तर तो फक्त घशात आणि नाकात राहील, काही प्रॉब्लेम नाही. फक्त 5 ते 16% केसेसमध्ये मुलांमध्ये तो लंग्स मध्ये जाऊ शकतो. लंग्स मध्ये गेला तर काही काही लोकांमध्ये कोणामध्ये सिरियस होऊ शकतो. जनरली तीच कदाचित निशाणी असेल की त्यांना दुर्दैवाने दुसरा काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे असं एखादं बाळ असेल की ज्याला काही कॅन्सर आहे आता आपल्याला माहिती नाही, आणि त्यांचा त्याच्यामुळे मृत्यू वगैरे झाला तर एकदम हडबडून जायचं काही कारण नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा ह्युमन मेटान्युमो व्हायरस आहे तो बऱ्याचशा देशामध्ये पहिल्यापासून आहे. इंडियामध्ये तुम्ही लॅबमध्ये, आता पुण्याच्या लॅबमध्ये बघितलं तर ते ऑलरेडी व्हायरल पॅनल रन करू शकतात ह्युमन मेटान्युमो व्हायरसचं. ते जर का ते पॅनल रन करू शकतात तर होताच ना तो पूर्वी, राईट? मग आपण शोधतोय कशाला, कुठून आला? डॉक्टर, अगदी छोटे जे गैरसमज असतात ते सगळे दूर केलेत आमच्या मनातले, पण 2 गोष्टी तुम्ही स्पष्ट केल्यात. त्या म्हणजे एक तर हा लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना होण्याची शक्यता आहे. त्यांच्यामधली प्रतिकारशक्ती कमी असते म्हणून त्यांना हा संसर्ग होतो या विषाणूचा? नाही, त्यांची प्रतिकारशक्ती म्हणजे आमचं CDC तर म्हणतं अमेरिकेचं, तुमचं वय 5 वर्षापेक्षा जास्ती असेल तर तुम्हाला आयुष्यात एकदा CDC ऑलरेडी हा होऊन गेलाय HMPV, असं आमचं CDC म्हणतं. तर तुम्हाला एकदा होऊन गेल्यामुळे तुमचं प्रोटेक्शन असतं. लहान मुलांना काही एक्सपोजरच नसतं ना. ते जेव्हा पहिल्यांदा येतो गब्बर होळीमध्ये तेव्हा तो नवीन लोकांना पकडू शकतो. त्याच्यामुळे आता मी ऍडल्ट एक्सपर्ट आहे ना, तर मी पाहिलेत ह्युमन मेटान्युमो व्हायरसचे पेशंट, ते पण सगळे ठीक होतात. पण त्यांच्यामध्ये कोणी इम्युनोसप्रेस्ड असेल, कॅन्सर म्हणजे त्यांना प्रॉब्लेम असेल
तर त्यांना मग 30 ते 40% लोक व्हेंटिलेटर पर्यंत पोचू शकतात. लहान मुलांमध्ये कसं असतं की त्यांना हा पहिलाच त्यांचा मुकाबला असतो त्या व्हायरस बरोबर, म्हणून ते जनरली 5 वर्षाच्या खाली म्हणतात, पण ते जनरली 1 वर्षाच्या खालच्या मुलांमध्ये ही व्हायची शक्यता असते. आणि कसं असतं की एका आम्ही रेट्रोस्पेक्टिव्ह अनालिसिस केलं होतं, तेव्हा हॉस्पिटलमध्ये 3257 मुलं गेली होती, ऍडमिट झाली होती, आणि त्यांच्यापैकी 254 जणांना हा ह्युमन मेटानिमो व्हायरस होता. साधारणतः कुठल्याही व्हायरल डिसीजमध्ये 5 ते 6% हा ह्युमन मेटानिमो व्हायरस असतो, पहिल्यापासूनच असतो. तर ओल्ड लोकांना माझ्यामध्ये एवढा प्रॉब्लेम आहे. आणि आपण हल्ली ना कोणालाही बुजुर्ग वगैरे म्हणतो यार, म्हणजे कोणालाही, ते 60 हे काय बुजुर्ग झाले का? आता ते कुठले आमचे प्रेसिडेंट बघा, ते तर ते बुजुर्गच्या पलीकडे 20 वगैरे आहेत, यु नो. त्याच्यामुळे असे बुजुर्ग वृद्ध वगैरे काही म्हणायचंच नाही आता. नाही, ज्येष्ठ नागरिक म्हटलं. तर बरोबर आहे. आणि कसं असतं ना की तुमचं वय खूप कमी आहे किंवा तुमचं वय खूप ज्येष्ठ आहे म्हणून तुमची इम्युनिटी कमी होते असं नाही. होऊ शकते खूपच वय जास्ती असेल तर, पण माझ्या मते ऍडल्ट्स मध्ये याचा काही जास्ती प्रॉब्लेम मिळणार नाही. आणि ज्या लोकांमध्ये दुर्दैवाने प्रॉब्लेम येईल त्या लोकांना ऑलरेडी दुसरा कुठला तरी खूप मोठा प्रॉब्लेम असेल, तर त्याच्या आणि दुसरं काही तुम्ही डिस्टिंग्विश करूच शकत नाही ना. म्हणजे फ्लू असेल, कोविड असेल, RSV असेल, सिम्पटम एकच आहेत सगळ्यांचे, क्लिनिकल एक्झाम पण एक आहे, एक्सरे पण तसाच दिसतो. डॉक्टर, ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट करताना एक गोष्ट आपल्याला मान्य करायला हवी, हल्ली शहरामधला करता पुरुष किंवा घरातली करती स्त्री देखील हे नोकरीला असतात. अशा वेळी मुलं घरात दुसऱ्या कोणातरी ज्येष्ठ नागरिकासोबतच असतात, घरातली बरीचशी मुलं. तर ह्या दोन्ही गोष्टींकरता म्हणजे लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी प्रत्येकानं काय काळजी घ्यायला हवी पुढच्या काही दिवसात? या काळजीचीच मला भयानक भीती वाटते. आपण काळजी करतो त्याचीच मला काळजी वाटते. आता चीनमध्ये का आला हा व्हायरस, चीनमध्ये का हा उत्पात करतोय, की त्यांनी पूर्ण लॉकडाऊन केलं आणि स्वतःच्या इम्युनिटी बरोबर वाट लावून घेतली म्हणून ना. हे कळत असताना आपण परत काळजीचं कशाला बोलतोय? म्हणजे हे बघा, कोण डॉक्टर म्हणणार आहे, कोण शहाणा, म्हणजे मी वेड्यासारखं बोलतो म्हणणं, पण कोण शहाणा मनुष्य तुम्हाला म्हणणार आहे काळजी घेऊ नका असं म्हणणार आहे? पण मी म्हणतोय अति काळजी घेऊ नका, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको. म्हणजे आता ते ऑलरेडी बोलायला लागले की गर्दीच्या जागा टाळा. अरे काय वेडे पण आहे यार, गर्दीच्या जागा टाळा, तर डोंबिवलीतला मनुष्य तर गर्दीची जागा कशी टाळणार? आणि जर का दिवाळी नाही, ईद नाही, आपले उत्सव नाहीत, गणेशोत्सव मधला आपला डान्स नाही, मग इंडियात राहायची मजा काय ना? मग नॉर्वे मध्ये जाऊन राहा ना, बर्फामध्ये कुठेतरी. इथे आमच्या इकडे भयानक बर्फ पडतोय, तिकडे जाऊन राहा, आयुष्याची मजा पण घ्या ना. किती तुम्ही सतत वाचत राहणार? तर आता काळजी काय घ्यायची ती मी तुम्हाला सांगतो. एक तर माझं असं स्पष्ट मत आहे की मास्कचा आता काही उपयोग होणार नाही, पूर्ण काही उपयोग होणार नाही मास्कचा. कारण मास्क तुम्हाला सगळ्या ह्याच्यापासून वाचवू शकतात, फ्लू, कोविड, पण ते मास्क आणले तर त्याचा एकदम विषादपूर्ण परिणाम होईल लोकांच्या मनावर. आणि कोविड वगैरे आता ओमिक्रॉन आहे, तर ते या मास्कने थांबतच नाही आणि आपण मास्क नीट घालतच नाही एनिवे. त्याच्यामुळे इम्युनोसप्रेस लोकांना मास्क घालायचे असेल तर घाला, मास्कची सक्ती बिलकुल नको. आणि मास्कचं आता डिस्कशनच नको करायला, तो मास्क बघितला की लोकांचं डोकं उठतं, तर आता त्याच्याबद्दल बोलूयाच नको. हात धुवायचे असतील तर हात धुवा. लहान मुलं तर बिचारी आपण सांगतो तसं करतात, यु नो. पण मोठ्यांकरता माझे, तुम्हाला हे व्हायरसेस अवॉइड करायचे असतील तर छोटे छोटे सल्ले आहेत की जनरली आपल्याकडे ना लिफ्टमध्ये खूप असा प्रसार होऊ शकतो. तर तुमचे गुडघे साथ देत असतील, तुमचे गुडघे फार ज्येष्ठ नसतील आणि तुम्हाला हार्ट वगैरे ठीक असेल आणि शक्य असेल तर लिफ्ट टाळा. लिफ्ट मध्ये उभे असताना शक्यतो बोलू नका एकमेकांनी, काय वसंतराव काय चाललंय, काय म्हणताय वगैरे, तोंड उघडून, म्हणजे छोट्याशा अगदी जागेमध्ये. अगदीच काय तुम्हाला प्रिकॉशन म्हणून काय करायचं असेल तर हात धुणं, लिफ्टचा वापर न करणं, आणि बाकीच्या पण मी काय प्रिकॉशन सांगणार नाही. म्हणजे मी गर्दीच्या जागा टाळा वगैरे सांगणार नाही, मी मास्क काय सांगणार नाही, याची वॅक्सिन काही नाहीये, याचं औषध काही नाहीये. लोकांना भीती काय वाटते ना, की जसा आपला ओरिजिनल कोविड होता तो अचानक बदलून डेल्टा झाला. आणि म्हणजे एकदमच कुठच्या कुठेच फरक होता हो त्याच्यामध्ये, म्हणजे सुरमा भोपाली टू गब्बर होता, एवढा फरक होता त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे असं काही झालं का चायनामध्ये, जर का तो सतत चीनमध्ये पसरत राहिला तर ते म्हणतात की 14 वर्षाच्या मुलांपर्यंत
चीनमध्ये त्यांनी 122 लोकांना ऍडमिट केलं. मग 14 वर्षाची मुलं का पकडतायत 1 वर्षाच्या तर चीनमध्ये काही तो बदलतोय का? तसा जरी बदलला तरी त्याचा पॅन्डेमिक नाही होणार, कारण त्याची साखळी ऑलरेडी तुटलेली असेल, इम्युनिटी असेल, आणि काही लागलंच तर याच्या अगेन्स्ट मोनोक्लोनल अँटीबॉडी आरामात बनवता येते. याची काही व्हॅक्सिन नाहीये, काही घ्यायची गरज पण नाहीये. फ्लू व्हॅक्सिन इंडियात देत असतील तर तुम्ही घेतली तरी चालेल, म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला फ्लू होणार नाही. कारण कधी कधी काय होतं ना, हे बरोबर लोक विचारतात ना, मग टेस्टिंग का करता यार तुम्ही, याची ट्रीटमेंटच नाही तर टेस्टिंग कशाला करता, काय आहे बघायला ना. म्हणजे हे सोपं आहे, कळलं तर दुसऱ्याची ट्रीटमेंट करणार नाही. आणि कधी कधी काय होतं ना, 30% केसेसमध्ये ॲडल्ट्समध्ये जेव्हा तुम्हाला ह्युमन मेटानिमो व्हायरस होतो तेव्हा बॅक्टेरियल इन्फेक्शन पण झालेलं असतं, म्हणजे जोडीने येतात दोघं जण. ह्याच्यामध्ये अमेरिकेच्या एका मोठ्या ट्रायलमध्ये 3% लोकांमध्ये ह्याचं को इन्फेक्शन होतं दुसऱ्या व्हायरस बरोबर. त्याच्यामुळे जे वाटतं तेवढं सोपं नाहीये, ते थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. पण आपल्याला घाबरायचं काही कारण नाही, काही महामारी वगैरे येत नाहीये. महामारी 100 वर्षातून एकदा येते, आपली झाली आता. डॉक्टर, ज्यांची प्रतिकार शक्ती कोरोनामध्ये खूप कमी असल्याचं दिसून आलं, ज्यांना कोरोनाने खूप त्रास दिला, अशा मंडळींना या HMPV व्हायरसमुळे काही जास्त पुन्हा त्रास होऊ शकतो का, किंवा त्यांनी देखील काय खबरदारी घेतली पाहिजे? माझ्या मते ना, ॲडल्ट पॉप्युलेशनला काही त्रास होणार नाही, इम्युनिटी कमी असली तरी. आणि इम्युनिटी कमी म्हणजे आपण म्हणतो की काही काही लोकांना ज्यांची इम्युनिटी नॉर्मल होती ती कोविडमुळे वीक झाली किंवा लॉंग कोविड झाला, पण ती सगळे, माझे सुद्धा आता हजारो पेशंट आहेत मी पाहिले, ते सगळेच्या सगळे पूर्ण ठीक होत आहेत. काही काहींना 3 वर्ष लागतात, 4 वर्ष लागतात. तर असा कोणी दुर्दैवी असेल की ज्याला लॉंग कोविड झालाय, श्वास घ्यायला त्रास होतोय, तुम्ही चिंता करू नका, ते सगळं आपोआप पूर्ण ठीक होत आहे, सगळेजण पूर्ण ठीक होत आहेत. तर अशी काही लोकांची इम्युनिटी कमी झाली असेल, किंवा आता काही इम्युनिटी कमीवाले कोण, म्हणजे बाबा कॅन्सरचा आजार आहे किंवा किमोथेरपी घेत आहेत, असे हे एक वेगळ्या प्रकारचे लोक झाले. किंवा लोक जनरली उगाच लोकांना वाटतं की आपल्याला थोडं थकवा आलाय किंवा आज जरा थकल्यासारखं वाटतंय किंवा इम्युनिटी थोडी कमी झाली आहे, तर मग त्याच्याकरता तुम्ही इम्युनिटी बूस्टर घेऊ शकता का, ते मार्केटमध्ये विकतात वगैरे, घेऊ शकता. त्याच्यामुळे तुम्ही गरीब जरूर व्हाल, इम्युन व्हाल की नाही माहित नाही, कारण त्याचे काही स्टडीज नसतात ना, कंट्रोल स्टडीज वगैरे. मग काय आवळा खाल्ला का, मग आपल्याकडे बरेच असतात, हे प्या तो रस प्या, तर भयंकर छळतात तुम्हाला, आणि एकदम माझ्या कडू काडे बिडे पाजायचे मला लहानपणी पकडून घेणं. तर त्याच्यामध्ये काही असेल का? माझ्या मते सर्वात बेस्ट इम्युन कसं तुमचं वाढतं माहितीये? मनाने. तुम्ही जर का शांत राहिलात ना, वो कहते हैं रंजिश की सारी बातें भुला दे, मोहब्बत करे खुश रहे मुस्कुरा दे, हे तुम्ही चालू केलं ना, तर याच्यात तुमची इम्युनिटी सर्वात वाढते. रागवायचंच नाही, एवढं हसत राहायचं की लोकच चिडायला पाहिजेत तुमच्यावर की हा एवढा का हसतोय, किंवा मस्त कुठेतरी चालायला जायचं, कुठे आपल्याकडे झाडी बिडी मिळाली तर त्याचा पण खूप खूप फायदा होतो त्याचा इम्युनिटीने. आपली जे माइंड असते ना, शुगर कमी होते, वजन कमी होतं, सगळं स्ट्रेस कमी होतो, आणि इम्युनिटी कुठच्या कुठे वाढते. आणि हे नुसतं हवेतलं बोलणं नाहीये, 16% लोकांना फायदा होतो याचा, 16% लोकांना, म्हणजे डिसीज आउटकम्स पण आम्ही मेजर केले. तर हा एक धडा आपण यातून घेतला ना, प्रसन्न राहायचं, त्याने सर्वात जास्ती तुमची इम्युनिटी वाढेल. डॉक्टर, हा प्रादुर्भाव हिवाळ्यात जास्त वाढतो, आणि गेल्या काही दिवसांपासून किंवा गेल्या महिन्याभरापासून मुंबई आणि राज्यातल्या अनेक शहरांमधला एअर क्वालिटी इंडेक्स आहे, किंवा हवा जी आहे ना, ती अधिकाधिक प्रदूषित होते याचं दिसून येत आहे. त्याची कारणं वेगळी आहेत, पण त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला सर्दी खोकला हे आजार सुरूच आहेत. अशावेळी आपल्याला HMPV तर झालेलं नाही ना, अशाने कोणी घाबरून जाऊ नये, यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? काय ना, आता HMPV तुम्हाला चेक करता येतो पॅनल. मी काय मुलांचा डॉक्टर नाही, माझ्या मते हे ॲडल्ट्सना वगैरे काय करायची गरज नाही, खूप सिरियस असला तरी करायची गरज नाही, हॉस्पिटलमध्ये ते कदाचित करतील. आता व्हायरल पॅनल केलं तर 6% याच्यामध्ये HMPV निघणार आहे इंडियाच्या, कुठल्याही 6% निघणारच आहे. त्याच्यामुळे मग घाबरून जायचं नाही. मी तर काय म्हणतो की आता 100 मुलं जर का गेली पिडियाट्रिशियनकडे, मी आताच माझ्या पिडियाट्रिशियन फ्रेंडशी बोललो इंडियातल्या, तर त्यातल्या 98 जणांचं ते काय व्हायरल पॅनल वगैरे करत नाही. कोणी खूप सिरियसली आजारी असलं, अजमाचा अटॅक येतोय किंवा दुसरे काही प्रॉब्लेम आहेत किंवा ते जात नाहीये असं असेल तर व्हायरल पॅनल ते करतात. तर एक म्हणजे
मामूली असेल, आपल्या आपण बरे 3 ते 5 दिवसात होतात. तसं बरं होत असेल तर व्हायरल पॅनल वगैरे करायची काहीही गरज नाही. तुम्ही आणि डॉक्टरशी बोलल्याशिवाय काही करूच नका. तुम्ही सिरियस आजारी असाल आणि डॉक्टरांनी सांगितलं व्हायरल पॅनल करा आणि ह्युमन मेटान्युमो व्हायरस आला तरीही घाबरून जायचं काही कारण नाही. याचं प्रोग्नॉसिस खूप चांगलं असतं. तुम्ही जर का ओव्हरऑल प्रोग्नॉसिस, आणि गुगल करू नका ते, कारण ते प्रोग्नॉसिस ते काहीतरी विचित्र सांगतात. 30% मॉर्टॅलिटी वगैरे. ही सगळी इम्युनोसप्रेस जे ऑलरेडी लोक आहेत, कॅन्सर किमोथेरपी चालू आहे लहान मुलांना, त्यांना न्यूमोनिया झालाय आणि ते व्हेंटिलेटरवर आहे, त्यांची मॉर्टॅलिटी बघताय. पण तुम्ही गुगल केल्यावर असा पहिला नंबर आल्यावर मग लोक एकदम घाबरतात. आणि हल्ली आपल्याकडे काय माहितीये का गंमत, कोणी एकटं घाबरत नाही. मेवर मेरी त्यांनाही नसतं, ते लगेच व्हॉट्सअपवर 1000 लोकांना पाठवतील, म्हणजे मग सगळे एकत्र घाबरतात. पण मला वाटतं आज लोक घाबरणार नाहीत, कारण तुम्ही अतिशय उत्तम सल्ला दिलाय. अजून एक तुम्हाला म्हणजे आता सर्वसामान्य प्रेक्षकांचे देखील प्रश्न यायला लागलेत, कारण तुम्ही स्वतः एबीपी माझावर आता दिसताय. लोकांचं असं म्हणणं आहे की हा व्हायरस सजीव आहे की निर्जीव आहे, याविषयी शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. हा व्हायरस नेमका आहे तरी काय, आणि तो नेमका निसर्गामध्ये कसा असतो? व्हायरस ते म्हणतात हा उंबरठ्यावर असतो, म्हणजे चेतन आणि अचेतनच्या उंबरठ्यावर असतो. पण हा म्हणजे ऑफकोर्स चेतन आहे, आणि हा ह्युमन मेटान्युमा जो व्हायरस आहे तो एवढा छोटा असतो की तो पूर्वी दिसायचाच नाही. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप येईपर्यंत आम्ही विचार करायचो की ते काय असेल. आणि हा ह्युमन मेटान्युमा व्हायरस आहे तो 2001 साली आम्ही त्याचं नाव दिलं होतं. पण रेट्रोस्पेक्टिव्ह स्टडी केला तर कळतंय की तो 50-60 वर्ष होता. 2013 साली अमेरिकेमध्ये जी स्टडी केली त्यांनी आम्ही काय काय जुनी सॅम्पल जपून ठेवतो, त्याची 25 वर्षाच्या जुन्या सॅम्पलवर अनालिसिस करून आम्ही फाइंड आउट केलं की हा असतो बाबा ह्युमन मेटान्युमा व्हायरस. आणि दुसरं कसं आहे, म्हणजे आता मग लोकांचे प्रश्न यायला लागतील की बाबा हा इंजिनियर्ड आहे का, किंवा गेन ऑफ फंक्शन किंवा कुठल्या लॅबमध्ये बनवलाय का. नाही, हा नॅचरल व्हायरस आहे. पूर्वी आम्हाला वाटायचं की तो माकडांमध्ये असू शकेल, पण हा ह्युमन व्हायरस आहे आणि तो कदाचित पक्ष्यांमधून आला असेल, म्हणजे एव्हियन. आणि आता कसं झालंय, तुम्ही म्हणाल ना आपल्याकडे प्रदूषण झालं का, झालं कारण बांधकामं होतात ना, एवढी झाडी तोडतायत. आता झाडी जेव्हा तोडता तेव्हा नुसतीच झाडी तोडत नाही, त्या झाडीमध्ये जाणारी जी जनावरं असतात त्यांना जायला कुठेच नाही ना, म्हणून ते माणसांच्या जास्ती संपर्कात येतात. म्हणून हे जे झूनॉटिक डिसीजेस असतात ते आता आपल्याला भविष्यात अजून दिसायची शक्यता आहे. त्याच्यामुळे आता याच मुद्द्यावर अजून एक प्रश्न आलाय, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तो, कोविड नंतर जग काय शिकलंय आणि कोविड सारखे विषाणू जे आहेत, कोविड किंवा कोरोना आणणारे, याच्यावरती संशोधन काय सुरू आहे, आणि मानव समूह म्हणजे अख्खा जगभरातला मानव समूह कोविड किंवा तत्सम कुठला जर ज्याचा उल्लेख तुम्ही पॅन्डेमिक किंवा महामारी असं केलात त्याच्याशी लढा द्यायला सज्ज आहे का आता? हे आमचे जे सगळे वर्ल्ड मधले एक्सपर्ट आहेत ना, आमच्या सगळे जे गोणपाट एक्सपर्ट आहेत ना, आम्ही एकच गोष्ट शिकलोय कोविड मधल्या चुकांपासून, या चुका परत कशा करायच्या. आम्ही काही शिकल्याचं दिसत नाही. आता तर मी जे वाचतोय रिपोर्ट्स, हे करा ते करा, हे बंद करा, टेस्ट करा, सगळं चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला चुका परत कशा करायच्या हे नाही शिकायचं, ते चुका करायच्या नाही त्याची, ती एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, कोविड म्हणजे रिसर्च तर आता चालूच आहे ह्याच्यावर. आणि तुम्ही म्हणाल तुम्ही सज्ज आहात का, आम्ही सज्ज आहोत. तिची mRNA व्हॅक्सिन होती, त्याच्याबद्दल आता चांगलं बोलणं वाईट आहे असं म्हणतात, कारण लोक त्याच्यावर खूप न्यूज येतात सोशल मीडियावर. पण mRNA हा एडिटिंग प्लॅटफॉर्म आहे, त्या टेक्नॉलॉजी वापरून आपण प्लग अँड प्लेने काही बदलू शकतो. मी समजा तुम्ही आता सगळे म्हणतात शोले काय करतो, तुम्ही कुछ कुछ होता है पाहिलाय, आणि त्याच्यात तुम्हाला सलमान खानला ती हिरोईन मिळायला हवी असेल, तर आमच्या mRNA टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही एका सेकंदात एडिट करून शाहरुखच्या जागी सलमान टाकू शकतो. आपल्या कोविशिल्ड कोवॅक्सिनच्या टेक्नॉलॉजीमध्ये अख्खा मूवी परत शूट करायला लागेल, आणि मग कदाचित जॉनी लिव्हरच घेऊन जाईल हिरोईन. त्याच्यामुळे काहीतरी ऑफ एडिट्स पण होऊ शकतात. तर आमची टेक्नॉलॉजी तयार आहे, पण युनिव्हर्सल व्हॅक्सिन आता कठीण जाणार आहे हो सोशल मीडियाच्या एजमध्ये. कारण व्हॅक्सिन आली तरी लोक काय काय बोलायला लागतील ना. म्हणून आता मी काय म्हणतोय, सोपी आयडिया करायची. जे लोक सिरियसली इल होऊ शकतात किंवा जे सिरियस आहेत त्यांनाच पकडायचं. त्यांना कसं पकडायचं, मोनोक्लोनल अँटीबॉडी.
जसे इलाय लिली आणि रेजनॉनचे आले होते, हं. ते कुठल्याही व्हायरसच्या अगेन्स्ट बनवता येतात. हं. आणि अमेरिकेत आता पूर्ण सक्षम आहे. मी आता एक व्हिडिओ टाकला होता, हं. तर तेव्हा थोडं मला वाटतं थोडे जरा लोक वैतागले, ते की मी म्हटलं की भारत त्याची कॉपी करू शकेल. तर ते म्हणत होते भारताने कशाला कॉपी करायला पाहिजे, भारत का नाही बनवू शकणार. आपण ना भारतामध्ये सायंटिस्टना जास्ती पैसे नाही देत, हं. ते पण बघायला पाहिजे. तर मोनोक्लोनल अँटीबॉडी आरामात बनवू शकतं अमेरिका, हो. पण ते खूप महाग बनवतात. हं. तर भारताचं डोकं, केवळ भारताकडे असं डोकं आहे, तो जुगाड टाकून त्या, आणि जुगाड म्हणजे सूटबूट घालून केला की त्या जुगाडला नक्कीच. इन्व्हेन्शन म्हणतात. हा, तर ते जुगाड टाकून ते कमी पैशात अख्ख्या जगाला पोचवायचं, हे भारत करू शकेल. हं. हं. तर अख्ख्या जगाचे डोळे भारताकडे लागतील कदाचित कुठल्याही इन्फेक्शनमध्ये. तर असं कुठलंही इन्फेक्शन आलं तर 3 ते 4 महिन्यामध्ये हं. आम्ही त्याची मोनोक्लोनल अँटीबॉडी बनवू शकतो. त्याच्यामुळे वाचवणार तर नक्कीच. धन्यवाद डॉक्टर, आणि तुम्ही या एबीपी माझाशी या HMPVच्या विषयाच्या निमित्तानं वेगवेगळ्या मुद्द्यांवर संवाद साधलात आणि आम्हाला अतिशय पॉझिटिव्ह तुम्ही संदेश दिलेला आहे की घाबरून जाण्याचं कारण नाही. पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार. मंडळी, या सगळ्या गोष्टींचं म्हणजे HMPVवरच्या संदेश डॉक्टरांनी दिलाय, तो पॉझिटिव्ह संदेश घेऊन आपण पुढे जाऊया आणि पोल सेंटरला पाहूया आपल्या पहिल्या प्रश्नावर सर्व प्रेक्षकांनी दिलेला कौल. आजचा आपला प्रश्न काय होता पुन्हा एकदा पाहतोय. HMPV व्हायरसचे भारतातही रुग्ण, आपली आरोग्य यंत्रणा सक्षम आहे असं वाटतं का? यूट्यूबवर एकूण मतं आली 10,000. होय म्हणतायत 74% प्रेक्षक आणि 26% प्रेक्षक म्हणतायत नाही. एक्सवर त्याच प्रश्नावर आलेला कौल आपण पाहतोय. 40% प्रेक्षक म्हणतायत होय, आपली आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. 60% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. 66% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 34% प्रेक्षक म्हणतायत नाही. फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 58% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 42% प्रेक्षक म्हणतायत नाही. मंडळी, HMPV बद्दल गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरू होती आणि काही वृत्तवाहिन्या आणि वेबसाईट्सवर विनाकारण घाबरवणाऱ्या बातम्या दाखवल्या जात आहेत. पण एबीपी माझा असं कधीही करणार नाही आणि म्हणूनच 0वरच्या आजच्या पहिल्या सत्रात आम्ही HMPV व्हायरसबद्दल गैरसमज दूर करण्याचं ठरवलं होतं आणि त्यानुसार आम्ही ते केलेलं आहे. 2020 साली कोविड महामारीमुळे जगावर मोठं संकट आलं होतं. जगभरात लाखो लोकांनी आपला जीव गमावला. HMPV व्हायरसचं तसं नाहीये. जसं आपण चर्चेत पाहिलं की HMPVचा प्रादुर्भाव हा फक्त हिवाळ्यात अधिक होऊ शकतो आणि हे किमान 70 वर्षांपासून होत आहे. ज्या देशाबद्दल अचानक बातम्या येऊ लागल्या त्या चीननं देखील कुठलाही अलर्ट जारी केलेला नाही आणि महामारीही जाहीर केलेली नाही आहे. भारत सरकारनं देखील केवळ काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. साथ किंवा महामारी घोषित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका. तुमचं रोजचं जीवन जे आहे ते विनासायास सुरू ठेवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.